नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सळेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 21. 2-3 कस्टमर्सना भेट देण्याचं टाळूनच वामननं आपले संध्याकाळचं काम आटोपतं घेतलं होतं. कधी एकदा बिंदू आणि रेखाला पाहतो असं झालं होतं त्याला. गेले 4 दिवस बिंदू रेखासह शंतनुरावांकडे राहण्यास गेली होती आणि ते 4 दिवस वामनला 4 वर्षांसारखे वाटले होते. मी घरी परतण्याच्या आत तू घरी यायला हवं असं वामनने तिला बजावून सांगितलेलं असल्याने बिंदू रेखाला घेऊन घरी परतली असणार याची त्याला खात्री होती. वामन आपल्या राहत्या इमारतीजवळ आला तेव्हा इमारतीखाली उभी असलेली मोटार त्याने ओळखली होती. ह्याच मोटारीने बिंदू कॉलेजात जात होती. जुनी फियाट होती ती आणि बंगल्यात बिंदूची मोटार म्हणूनच ती ओळखली जात होती. या मोटारीतून कोण आला असेल बिंदू आणि रेखाला पोचवायला? शंतनुराव की नागेश? याचा विचार करतच वामन इमारतीच्या पायऱ्या चढला होता. घरात शिरला तेव्हा बिंदूच त्याला सामोरी आली होती. अपेक्षेने त्याची नजर घरात भिरभिरली. कोणाला शोधतोयस? रेखा झोपली आहे, बिंदू म्हणाली. कोणाबरोबर आलीस तू? एकटीच. म्हणजे ती मोटार मीच चालवत आणली. बाल्कनीत जाऊन मोटारीकडे नजर टाकीत बिंदू म्हणाली. पप्पा म्हणाले माझी मोटार मी घेऊन जावी, तिथे कोणी वापरत नाही ती, म्हणून मी घेऊन आले. रेखाला फिरवण्यासाठी उपयोग होईल मोटारीचा. बिंदू, उठसूट असं मामाकडून महागड्या वस्तू घेणं मनाला पटत नाही. मोटार तर मी विकत घेऊ शकतच नाही आणि जर फुकट पदरात पडली तरी तिचा वापर करण्याचीही माझी ऐपत नाही. मोटार आणण्या अगोदर मला विश्वासात का घेतलं नाहीस तू? बिंदू काही बोलली नाही. या अशा मामाने भेट दिलेल्या वस्तू पाहिल्या की मला वाटतं मी अजून बंगल्यावरच राहत आहे. टीव्हीकडे बोट दाखवीत वामन म्हणाला. तुला तुला माझ्या भावना समजत नाहीत का? समजतात रे. बिंदूने त्याच्या हातातील ब्रीफकेस काढून बाजूला ठेवली. त्याला हात धरून सोप्यावर बसवत ती म्हणाली. आपण 4 दिवसांनी भेटतो आहोत. उगाच चिडचिड करू नकोस, मनस्ताफी करून घेऊ नकोस. मोटार जर आपल्या दोघांचं सौख्य हिरावून घेणार असेल तर मी ती परत करेन. चल, हातपाय धुवून कपडे बदलून चहा पिण्यासाठी ये, जा. वामन ताजा तवाना होऊन स्वयंपाकघरात गेला तेव्हा बिंदू रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. बिंदूने त्याच्यासमोर पोह्यांची बशी ठेवताच वामनची कळी खुलली होती. खाता खाता तो शंतनुराव आणि शकुंतलाबाईंची चौकशी करत होता. बिंदूनेही 4 दिवसात तो कुठे जेवत होता वगैरे विचारलं होतं. रेखाने बंगल्यात काय काय मजा केली तेही तिने सांगितलं. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर बिंदू आठवल्यासारखं करून वामनला म्हणाली. अरे हो, तुला सांगायलाच विसरले मी. पप्पाने तुला त्यांच्या ऑफिसात बोलावलं आहे. कशासाठी? वामनच्या कपाळाला आठ्या पडल्या होत्या. मीही विचारलं तसं, पण मला म्हणाले वामनशीच बोलायचं आहे, त्यालाच पाठवून दे. मामाने आपल्याला कशासाठी बोलावलं असावं याचा वामनला अंदाज येत नव्हता. त्याचाच विचार करीत तो झोपी गेला होता. दुसऱ्या दिवशी काही त्याला शंतनुरावांच्या ऑफिसात जाणं जमलं नाही, पण तिसऱ्या दिवशी मात्र तो सकाळी जाणीवपूर्वक वेळ काढून गेला होता. त्याचे कार्ड शंतनुरावांच्या सेक्रेटरीने शंतनुरावांकडे पाठवताच तात्काळ त्याला अपॉइंटमेंट मिळाली होती. ये बैस. तो शंतनुरावांच्या केबिनमध्ये शिरताच शंतनुरावांनी त्याला बसण्यास सांगितलं होतं. प्रथमच तो त्या वातानुकूलित आणि सुसज्ज केबिनमध्ये पाऊल ठेवत होता. भांबावलेल्या नजरेने तो केबिनचे निरीक्षण करत असताना शंतनुराव शांतपणे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव निरखत होते. आवडली केबिन माझी? अचानक विचारले शंतनुरावांनी. छान आहे. तू जर माझ्या कंपनीच्या कारभारात लक्ष घालण्याचे ठरवलंस तर तुलाही अशीच केबिन मिळेल. शंतनुरावांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला होता आणि त्यामुळेच आपणाला इथे बोलावण्याचं प्रयोजन काय होतं ते वामनला कळून आलं होतं.
स्वतःला सावरून बसला होता तो. नकळत त्याचा चेहरा कठोर झाला होता. त्याची होत असली चुळबुळ तो बेचैन झाला हे दर्शवित होती. विचार करून उत्तर दे मामन, शंतनूराव शांत स्वरात म्हणाले. मला घाई नाही. या गोष्टीची मी तुझ्याशी तू ग्रॅज्युएट झाल्यानंतर चर्चा केली होती असं मला आठवतं आहे. तू त्यावेळी त्या क्षणी नकार दिला होतास. आता स्पष्ट बोलायचं झालं तर मला या क्षणी तुझा होकार हवा आहे. शंतनूराव क्षणभर गप्प राहिले होते. नंतर त्याने इंटरकॉमवरून आपल्या सेक्रेटरीला 2 कॉफी पाठवून देण्यास फरमावलं आणि पुन्हा वामनकडे वळत ते म्हणाले. नागेश तुझ्या आणि त्याच्या लग्नानंतर बदलला आहे असं मला वाटतं. तो तुला आता त्रास देणार नाही. शिवाय एक गोष्ट ध्यानात ठेव, बाहेरही तू नोकरीच करतो आहेस. जर तू स्वतःचा व्यवसाय करत असतास तर तुला माझ्याकडे नोकरी करण्यात कमीपणा वाटणं साहजिक आहे. मग इतर कुठल्या कंपनीसाठी रक्ताचं पाणी करण्यापेक्षा स्वतःच्या मामाच्या कंपनीसाठी झिजलास तर काय फरक पडणार आहे? माझा तुझ्यावर इतर कोणापेक्षाही अधिक हक्क आहे हे तरी मान्य आहे ना तुला? आता तर आपण अधिक जवळ आलो आहोत. माझा जावई आहेस तू. माझ्या लाडक्या बिंदूचा नवरा आहेस तू. आपला उल्लेख शंतनूरावांनी जावई म्हणून करताच वामनला बरं वाटलं होतं. माझ्या कंपनीत तुला मानाची जागा मिळेल. अरे, इतर कोणी बाहेरची व्यक्ती मोठ्या अधिकाराच्या पदावर नेमण्यापेक्षा मी तुलाच नियुक्त का करू नये? झाले गेले विसरून जा आणि कुटुंबातलाच एक घटक बनून राहा. अखेर मी जे औद्योगिक साम्राज्य उभं केलं आहे ते तुम्हा सर्वांच्या सुखासाठीच. एकमेकाला दुरावण्यापेक्षा एकमेकांच्या जवळ येण्यातच अधिक आनंद आहे असं मला वाटतं. बोलता बोलता शंतनूराव भावूक झाले होते. ज्या चुका झाल्या आहेत त्या दुरुस्त करण्याची वेळ आली आहे आता, असं माझं मत आहे. शंतनूराव म्हणाले. मग माझा कारभार सांभाळण्यासाठी मला मदत करशील ना? शंतनूराव मनापासून बोलत होते. याविषयी वामनच्या मनात संदेह नव्हता. त्यानेही त्वरित प्रतिसाद दिला होता. होय मामा. शंतनूरावांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते. वामनने होकार चटकन दिला होता, पण तो होकार ऐकेपर्यंत शंतनूरावांच्या मनावर प्रचंड दडपण आले होते. बिंदूला तुझा हा निर्णय कळव आणि संध्याकाळी जोडीनं बंगल्यावर या. वामने होकारार्थी मान हलवली होती. तो उठता शंतनूरावही आपल्या खुर्चीतून उठून त्याच्याजवळ आले होते. आपुलकीने त्याला जवळ घेत त्यांनी त्याच्या पाठीवर थोपटले. त्यांच्या त्या कृतीने वामनच्या मनातील सारी क्लिमिशे नाहीशी झाली होती. शंतनूरावांच्या केबिनमधून वामन बाहेर पडता सेक्रेटरीने त्याला अडवले होते. सर, ज्युनियर केळकर साहेबांनी तुम्हाला भेटून जाण्यास सांगितलं आहे. म्हणजे नागेश? यस सर. त्या सेक्रेटरीने तत्परतेने एका शिपायाला बोलावून वामनला नागेशकडे घेऊन जाण्यास सांगितलं. नागेशच्या केबिनकडे जाईपर्यंत वामनची नजर ऑफिसातून चौफेर फिरली होती. उद्यापासून तो आपल्या कंपनीत 1 महिन्याची नोकरी सोडण्याची नोटीस देणार होता. नंतर शंतनूरावांच्या कंपनीत नोकरी करणार होता. येथे त्याला मानाचं स्थान मिळणार होतं, मॅनेजर किंवा त्याही वरची जागा. खुशीतच वामनने नागेशच्या केबिनच्या दरवाजावर टकटक केला आणि दरवाजा उघडून तो आत शिरला. नागेश केबिनमध्ये एकटाच होता. वामनला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. खुशीत असल्या वामनच्या ते लक्षात आलं नव्हतं, परंतु त्याला पाहूनही नागेशने पुन्हा टेबलावरील कागदपत्रामध्ये डोकं खुपसलेलं पाहून मात्र वामनचं मन संशयक झालं होतं. तू मला बोलावलेस? त्याच्या टेबलासमोर खुर्चीत बसवत वामनने विचारलं. नागेशने चटकन मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि थंड स्वरात म्हटलं, पण मी तुला बसायला सांगितलं नव्हतं. वामन निमूटपणे उभा राहिला होता. त्याचा सारा उत्साह मावळला होता. आपण इथे येऊन चूक केली असं त्याला वाटू लागलं होतं. नागेश अजिबात बदललेला नाही हे तो समजून चुकला होता. माझ्या दर्जाचीच व्यक्ती माझ्यासमोर बसू शकते.
त्यांनाच मी बसण्याची परवानगी देतो. नागेश तिरस्कारानं म्हणत होता. नोकरांना मात्र मी नेहमी उभाच ठेवतो. अपमान. आपली कानशिले गरम झाल्याची वामनला जाणीव झाली होती. संतापाने त्याचे मन भरून गेले होते. नकळत हातांच्या मुठी वळल्या गेल्या होत्या त्याच्या. तू माझ्या बहिणीला फितवलेस तरी मी तुला काही माझा मेहुणा मानायला तयार नाही. समजले? आता पप्पांच्या हळव्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो आहेस तू, पण तुझ्यासारखे हावरट लोक मी ओळखून आहे मी. वामन स्वतःवर संयम ठेवण्याचा प्रयत्न करत होता. नागेश कसलाही विचार न करता द्वेषाने बोलत होता. बायकोला पुढे करून सासऱ्याला लुटणारे तुझ्यासारखे खूप असतात. अपमान चढत्या भाजणीत होत होता. ज्या टीकेला, लोकापवादाला वामन भीत होता, नेमकी तीच नागेशद्वारा त्याला सामोरी आली होती. प्रथम TV आला, नंतर वॉशिंग मशीन, फ्रीज आणि मोटारही, आणि आता या कंपनीवरही डोळा ठेवतोस तू. आमच्याशी बरोबरी करण्याची तुझी हिंमतच होते कशी? काय लायकी आहे तुझी की तू या कंपनीचा डायरेक्टर बनावास? तुझा लालची स्वभाव कुठली कुठली स्वप्न बघतोय. बंगल्यात तू भाकऱ्या बडीत होतास रे, विसरलास? पप्पाने बोलावता लगेच धावत आलास. अगदी त्यांनी बोलावण्याची वाटच पाहत होतास ना. पण एक गोष्ट विसरू नकोस, नोकर कधीच मालकांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाहीत. जा जा. आजपर्यंत नागेशकडून त्याने चांगले शब्द ऐकलेच नव्हते. नागेशकडून सदैव त्याचा अपमान होत आला होता. परंतु आज मात्र अपमानाची आणि अपमान सहन करण्याची परिसीमा ओलांडली गेली होती. वामन संतप्त झाला होता. त्याचे सर्वांग थरथरू लागले होते. ह्याच नागेशमुळे त्याने बंगला सोडण्याचा निर्णय घेतला होता. ह्याच नागेशमुळे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा त्याला मारावी लागली होती. ह्याच नागेशने त्याला नोकरीची उपमा देऊन त्याची टेहळणी केली होती. हरामखोर. वामनचे नुसते ओठ हलले. त्याचे डोळे तर आग ओकीत होते. नागेशने वामन डोळे वटारून आपल्याकडे पाहतो आहे हा वामनचा उद्धटपणा वाटला होता. रागाने तो ओरडला, गेट आउट. त्याचे ओरडणे ऐकताच वामन बिथरला होता. ज्या शंतनूरावाने आपले पालनपोषण केले त्यांचा हा मुलगा म्हणून आपण आज तागायत नागेशची गई केली. हा बिंदूचा मोठा भाऊ म्हणून या हरामखोराने आपल्याला चालत्या गाडीतून बाहेर फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तरी आपण त्याच्याकडे कानाडोळा केला. पण आज ह्याने लक्ष्मण रेखा ओलांडली. बिंदूला फितवल्याचा आरोप करतोय हा. बिंदूच्या आडून मी फ्रीज TV ची मागणी केल्याचं सुचवतोय. माझी लायकी काढतोय. मला नोकर ठरवतोय. नालायक. नागेशने केलेले असंख्य अपमान आपण निमूटपणे सोसले, प्रथम स्वतःसाठी आणि नंतर बिंदूसाठी. परंतु आता मात्र ह्याने अपराधाची 100 ओलांडली आहे. ह्याची जीभ फारच लांब होत चालली आहे. ह्याला आवर घालायलाच पाहिजे. विचाराच्या ओघात वामन 2 पावले पुढे सरकला, नागेशच्या दिशेने. वामन पुढे येताच नागेश भेदरला. त्याचा कठोर आणि निश्चयी चेहरा पाहून नागेशचा आवेश लोपला होता. मुळातच तो डरपोक होता आणि इतर डरपोक व्यक्तींप्रमाणे कावेबाजही. त्या क्षणी वामनच्या मनात काहीतरी भलतेच घोळत आहे हे लक्षात येऊन खुर्चीतून उठण्याचा प्रयत्न केला त्याने. आणि त्या क्षणी त्याच्या टेबलाला वळसा घालून वामन त्याच्या जवळ पोचला होता. नागेश खुर्चीतून अर्धवट उठला होता आणि वामनच्या नजरेतील उसळलेला संताप पाहून चटकन बाजूला होण्याचं विसरून गेला होता. पुढच्या क्षणी वामनचा हात त्वेषाने फिरला होता. 1, 2, 3 फाड थोबाडीत दिल्या वामने नागेशच्या. इतक्या वर्षांचा सारा राग एकवटला होता त्या 3 थप्पडात. ते प्रहार नागेश सहन करू शकला नव्हता आणि स्वतःचा तोल सावरता न आल्यामुळे खुर्चीतून खाली जमिनीवर कोसळला होता. पुन्हा जर तू माझा अपमान केलास तर तुझी वळवळणारी जीभ कापून तुलाच खायला लावीन, कळलं? क्षुब्ध स्वरात वामन म्हणाला. नागेश वामनच्या आवेशाने इतका घाबरला होता की बेल वाजून शिपायाला बोलवावे आणि वामनला पकडावे हे त्याला सुचलंच नव्हतं. तिरस्काराने हुंकारला वामन.
तुझ्या नोकरीवर, टी व्हीवर, फ्रीजवर, वॉशिंग मशीनवर आणि मोटारीवर थुंकतो मी. अरे, ज्यांच्या अंगी धमक नसते, कर्तृत्व म्हणजे काय याची ज्यांना ओळख नसते, ते नेहमी बापाच्या कमाईवर जगतात. तू म्हणालास तेच बरोबर होतं. तुझी माझी बरोबरी होऊ शकत नाही. तू माझ्या मांडीला मांडी लावून बसूच शकत नाहीस. त्याच्या खुर्चीला लाथ मारूनच वामन तावातावाने केबिन बाहेर निघून गेला होता. त्या क्षणी शंतनूरावांनी हे आपल्याशी नाटक केलं असावं असं वाटलं होतं त्याला. नागेश उठून खुर्चीत बसला. रुमालाने हळुवार हाताने आपल्या ओठातून येत असलेलं रक्त पुसलं. रुमालावर पडला रक्ताचा डाग पाहून त्याचा खुनशी स्वभाव जागृत झाला होता. संधी मिळाली की तोही वामनवर सूड उगवणार होता. वामन विसरला होता, पण बालपणी नागेशने त्याला ऐकवले होतेच. क्रिया झाली की प्रतिक्रिया होतेच, हे आपल्याला सायन्समध्ये शिकवले आहेच. पण वामन, जेव्हा माझ्या एक थोबाडीत बसण्याची क्रिया होईल ना, तेव्हा तुझ्या 5 थोबाडीत बसण्याची प्रतिक्रिया मी घडवून आणीन, हे लक्षात ठेव. आणि इथे तर वामनने नागेशच्या चांगल्या 3 सणसणीत थोबाडीत मारल्या होत्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.